नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या पेवाल तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, माझ्या हातात तुम्ही हे बघताय, हे आहे पॅड. येस, तर महिलेला प्रत्येक महिन्याला येणारी जी मासिक पाळी असते त्याच्यासाठी कामी येणारी ही वस्तू आहे. पण तुम्ही विचार करत असाल की पॅड म्हणजे आजचा व्हिडिओ पॅड संबंधी आहे का? तर हो, तुम्ही बरोबर ओळखलंय. आज मी तुम्हाला या पॅड बद्दलची माहिती देणार आहे. हेरंब हेल्थ केअर असं या ब्रँडला आपण भेट देतोय. मीनल घारगे नावाच्या ज्या माझ्या मैत्रीण आहेत त्या हे सगळं रन करतायत आणि ते गेले 2017 पासून या व्यवसायात आहेत. आणि त्यांच्या या व्यवसायामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट आहे की हे सगळे प्रोडक्ट्स ऑर्गॅनिक आहेत आणि कॉटन पासून तयार करण्यात आलेले आहेत. सोबतच फक्त पॅड्सच नाहीयेत, तर तुम्हाला डायपर्सही मिळणार आहेत. अडल्ट डायपर्सही अवेलेबल आहेत, पॅन्टी लाइनर्स पण अवेलेबल आहेत आणि अजूनही बऱ्याच वस्तू आहेत, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. जी आपण वेगवेगळ्या वॉशरूम्स मध्ये जातो, त्या वॉशरूम्स मध्ये जर तुम्हाला पॅड जर हवे असतील तर त्याच्यासाठी जी पॅड वेंडिंग मशीन असते तर ती सुद्धा तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळणार आहे, जी तुम्ही डोनेट सुद्धा करू शकता. किंवा तर तुम्ही कॉर्पोरेट वर्कर असाल तर तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला जर तुमच्या वॉशरूम मध्ये लावून घ्यायचं असेल तर तेही करू शकता. सोबतच यूज केलेले जे पॅड्स आहेत ते पर्यावरणाला हानी न पोहोचवता तुम्ही कसे डिस्पोज करू शकता त्याच्यासाठीची डिस्पोजेबल मशीन सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. येस, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. चला, जास्त वेळ वाया न घालवता आपण भेटणार आहोत मीनल घारगे या ताईंना. आता एक्झॅक्टली जर त्यांच्या फॅक्टरी आउटलेटला भेट तुम्हाला द्यायची असेल तर कुठे यायचं आहे ते मी सांगते, कुठे येऊ शकता ते सांगते. आता मी आहे वसई ईस्ट मध्ये. स्टेशन पासून इट इज जस्ट 10-15 मिनिट्स अवे. कसं यायचंय तर ऑटोने पण येऊ शकता. महत्वाचं, वसई ईस्ट मध्ये कुठे तर चिंचपाडा इथे. चिंचपाडामध्ये तुम्हाला भरपूर इंडस्ट्रियल एरिया आणि भरपूर कमर्शियल एरियाज बघायला मिळतील आणि बिल्डिंग्स बघायला मिळतील. त्यामध्ये JRT इंडस्ट्रियल इस्टेट 2 सेकंड फ्लोअरला आल्यानंतर हेरंब हेल्थ केअर असं तुम्हाला त्यांचं एक आउटलेट बघायला मिळणार आहे, फॅक्टरी आउटलेट. दुसरा लँडमार्क सांगायचं झालं तर माझ्या इथे मागे तुम्ही यारो असं ब्रँडचं एक आउटलेट बघू शकता. त्याच्या मागच्या बिल्डिंग मध्ये सेकंड फ्लोअरला हे आहे आणि त्या सेकंड फ्लोअरच्या बाल्कनी मधनं मी तुमच्याशी बोलतेय. आता चला जाऊया त्यांच्या फॅक्टरी आउटलेटला भेट द्यायला. कम जॉईन मी. नमस्कार ताई, खूप खूप स्वागत आहे ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये. या आहेत मीनल घारगे आणि जे हेरंब हेल्थ केअर रन करतात. त्यांचे खूप छान प्रोडक्ट्स आहेत इकडे. प्रोडक्ट्सची माहिती जाणून घ्यायला मी सुपर एक्साइटेड आहे. तर तुमच्या प्रोडक्ट्स बद्दल मी खूप ऐकलं होतं आणि ऍक्च्युअल मध्ये बऱ्याच महिला आजही कापड यूज करतात पिरियड्स मध्ये, किंवा तर बऱ्याच आता जे यंग पोरी आहेत त्यांना सुद्धा बऱ्याचदा प्रेग्नन्सी नंतर सुद्धा काही गोष्टींची गरज पडत असते. सोबतच अडल्ट डायपरची सध्या जे पॅरालिसिस पेशंट आहेत किंवा जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना सुद्धा गरज पडते. पण चांगल्या क्वालिटीचे मिळत नाहीत, किंवा तर ऍक्च्युअल प्रोडक्ट चांगला आहे की नाही, ऑथेंटिक प्रोडक्ट आहे की नाही, हे बऱ्याचदा मार्केटमध्ये सांगणारं कोणी नसतं. तर त्याच सगळ्या प्रोडक्ट्सची आज तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यात सर्वप्रथम मी हेरंब हेल्थ केअर मध्ये मी सौ मीनल घारगे तुमचं खूप खूप स्वागत करते की तुम्ही आज स्पेशली स्वतः आल्या ह्या सर्व गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी. तर मग मी तुम्हाला आधी सर्व प्रॉडक्ट्स दाखवते की हेरंब हेल्थ केअर मध्ये महिलांच्या पाळीशी रिलेटेड कोणते कोणते प्रॉडक्ट्स आहेत. तर आपण जसे बघतोय आपला ब्रँड आहे लवली लॉक म्हणून आणि आपल्याकडे हा जम्बो पॅकेट येतो, ह्याच्यामध्ये 20 पॅड्स येतात आणि हे एनियन पॅड्स आहेत आणि ह्याची जी कॉस्टिंग आहे ती 149 रुपीज याची MRP आहे. त्याच्यानंतर मॅडम हे आहेत बायोडिग्रेडेबल आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे लवली लॉक. ह्याच्यामध्ये 6 पीसचं पॅकेट येतं आणि ह्याची MRP 79 रुपीज आहे. त्याच्यामध्ये ह्या टाईपचं पॅड आहे आणि एक्सेल साईज येते. एक्सेल साईज प्रमाणेच महिलांना अजून एक गरज असते की डबल एक्सेल साईज, कारण सगळ्यांची चॉईसच्या प्रमाणे आपण हे पॅड्स ठेवलेले आहेत. डबल एक्सेल साईज मध्ये ह्याची MRP आहे 99 रुपीज. आणि हे बायोडिग्रेडेबल प्रॉडक्ट्स आहेत. हे जेवढे हे ट्रायपॉड मध्ये इथे आहेत हे बायोडिग्रेडेबल प्रॉडक्ट्स आहेत. आणि जे कॉटन इस्ट्रेट आम्ही मॅडम जे मार्केटला जनरली साधारण तुम्ही पॅड स्वतःही बघत असाल तर त्याच्यामध्ये प्लास्टिक टाईप एक प्रॉडक्ट असतं, ड्रायनेट टाईप एक प्रॉडक्ट असतं. तर आपले जे प्रॉडक्ट आहेत ते टोटली ऑर्गॅनिक आहेत आणि सॉफ्ट कॉटन पासून बनवलेले प्रॉडक्ट आहेत. तर तुम्ही जसे बघताय की ह्याच्यामध्ये सुद्धा आपण सर्व साईजेस दिलेले आहेत. हे आपलं लवली लॉक 6 पीसचं पॅकेट आहे आणि ह्याच्यामध्ये हे एल साईज येते. एल साईज म्हणजे रेग्युलर साईज सुद्धा ह्याला बोललं जातं. म्हणजे जनरली ज्या छोट्या वयाच्या मुली आहेत, विद्यार्थिनी आहेत, शाळकरी मुली आहेत तर ते लोक हे पॅड्स वापरतात. प्लस ज्या महिलांना म्हणजे 3rd 4th 5th डे ला फ्लो कमी असतो, महिलांचा कसा एक सेव्हिंगची वृत्ती असते, ते बोलतात की अरे मग आमचं मोठं मोठं पॅड वेस्ट जातं. तर त्यावेळेला 3rd 4th 5th डे ला सुद्धा तुम्ही हे पॅड्स वापरू शकता आणि सेव्हिंग स्वतःची करू शकता. तर ह्याची MRP आहे 32 रुपये. आणि त्याच्यानंतर आहे आपलं एक्सेल साईजचं पॅड आहे. तर त्याच्यामध्ये हे एवढं मोठं पॅड येतं.
ही एक्सेल साईज आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आपलं 6 पीसच पॅकिंग आहे आणि ह्याची MRP आहे फक्त 40 रुपीज. बर. सो हे जे काही तुम्ही प्राइस सांगता हा. ते युजली कसं होतं ना, जे पॅड्स यूज करतात किंवा हा. आता ज्या महिला हे प्रोडक्ट्स रेग्युलर बेसिसवर वापरतात त्यांना ही गोष्ट माहित असेल की या प्रोडक्ट्सची प्राइस रेंज बदलत राहते. अगदी सो बरोबर. तुमचे जे प्रोडक्ट्सची प्राइस आहे ही हा. सेम असणार आहे आपल्याकडे की कसं काय? आता सध्या मॅडम फेस्टिवल सीझन चालू आहे, तर आपल्याकडे आपण खूप ऑफर प्रमाणे देतो. मात्र कसं आहे, आता मार्केट सर्कमस्टन्सेसच्या हिशोबाने प्रॉडक्टची जी रेंज आहे ती वर खाली होत असते. होत राहणार. ओके हा. ओके. सो मंडळी हे पॅड्स आम्ही फक्त दाखवत नाही आहोत, तर ह्याचा डेमो ही तुम्हाला दाखवणार आहोत बरं का. सो स्टे ट्यून्ड, व्हिडिओ पुढपर्यंत तुम्हाला बघत राहावं लागणार आहे. काही महिला बोलतात की आम्हाला एक्सेल पॅडच नाही, आम्हाला डबल एक्सेल ची सुद्धा साईज लागते. तर त्यांच्यासाठी हे डबल एक्सेल खूप मोठी साईज आहे. तर हे पॅड सुद्धा आपण उपलब्ध करून त्यांना देतोय आणि ह्याची MRP आहे फक्त 59 रुपीज. आणि 6 पॅड्स येणार आहेत आणि सगळ्या सगळ्यामध्ये? पॅकेट्स मध्ये 6 पॅड्स येतात. आणि ओके. जम्बो पॅकेट जे आहे ते आपलं 20 पॅडचं जम्बो पॅकेट आहे. ओके. मनी सेवर पॅक आहे. बरं. आता ह्या पॅड्सच्या प्रमाणेच आता आपल्याकडे आहेत ऍडल्ट डायपर्स. तर ही ऍडल्ट डायपरची साईज आहे, तुम्ही बघू शकता हे टेप डायपर्स आहेत. तर ही खूप मोठी साईज आहे, एक्सेल साईज आहे. म्हणजे जनरल मीडियम साईज पासून ते एक्सेल साईज प्रमाणे हे लोक वापरू शकतात. आणि ह्याची कॉस्टिंग जाते पर पीस 30 रुपीज. आणि ओके. ह्याचं 10 पीसचं एक पॅकिंग येतं बरं. एका आता हे जे पॅकेटमध्ये. तुम्ही कॉस्टिंग सांगताय, आता तर आम्ही तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्येच हा. आहोत. तर मला जाणून घ्यायचंय की युजुअली मॅन्युफॅक्चरर कडनं जेव्हा प्रोडक्ट्स घेतले जातात हा. तेव्हा ते जास्त प्रमाणात घेणं हो. अपेक्षित असतं, राईट? हो. तर तुमच्या इथेही तशी पॉलिसी आहे की जास्त घ्यायचे आहेत की रिटेल कस्टमर म्हणजे 1-2 वस्तू हा. हवे तर तेही घेऊ नाही, शकतो? आपण महिलांसाठी आपण विचारच करतो ह्याच्यामध्ये. ज्या महिला आहेत तर त्यांचे जास्त पैसेही खर्च नको व्हायला आणि त्यांचं ओके. वर्षभराचं टेन्शन सुद्धा गेलं पाहिजे. तर बरोबर. त्याचं आपलं आपण सॅनिटरी पॅड्स असू देत, डायपर्स असू देत, तर आपलं एक मिनिमम कॉस्टिंग आहे 999 रुपयाची. तुम्ही बरं. कुठलंही प्रॉडक्ट घ्या, फक्त ते तुम्हाला 999 मध्ये घ्यायचंय. अच्छा, म्हणजे बल्क ऑर्डरच बल्क घेणं ऑर्डरच अपेक्षित. घेणार आहोत आपण फक्त ओके. 999 मध्ये. आणि तेही आपण खूप हेवी डिस्काउंट, तुम्ही आल्या आहात तर ओके. तुमच्या थ्रू जे लोक व्हिडिओ बघून आम्हाला सांगणार आहेत की आम्ही ऐश्वर्या मॅडमचा व्हिडिओ बघून तुमच्याशी संपर्क करतोय, तर त्यांना सुद्धा आपण एक्स्ट्रा डिस्काउंट देणार आहोत. वाह! क्या बात है! तर मंडळी तुम्ही माझ्या व्हिडिओचा रेफरन्स घेऊन तुम्ही त्यांना दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा, म्हणजे तुम्हाला चांगले ऑफर्स मिळू शकतायत. ग्रेट. आता हे ऍडल्ट डायपर झाले. ऍडल्ट डायपर प्रमाणेच आता गरजेचं आहे बेबी डायपर्स. तर ही जस्ट वन बेबी साईज आहे. तर हेही टेप डायपर आहेत, कुठेही आपण पुलअप वाले डायपर्स दिलेले नाहीत. आणि तुम्ही मॅडम एक हात लावून बघा, खूप सॉफ्ट आहे. त्याच्यामुळे बेबीच्या स्किनला कुठल्याही प्रकारचे रॅशेस येण्याचा धोका नसतो. आणि हे जे बेबी डायपर्स आहेत, ह्या आजचा रेट आहे 7 रुपये पर पीस. बरं. आणि मार्केटला मॅडम हे खूप कॉस्टली विकले जातात. हो. कारण की बेबी डायपर्स म्हणतात तर ते थोडे जास्त हेवी हा, पण असतात, हेवी फुगीर असतात. फुगीर असतात ते. हां. मात्र हे खूप नॉर्मल आहेत. हो, हे अजिबातच हा. फुगीर नाही, म्हणजे खूप कॉम्पॅक्ट साईज आहे ही. आणि मस्त. ही जशी जस्ट बॉर्न बेबी आहे, तर त्याचप्रमाणे ही एक साईज येते, एक्सेल साईज येते. म्हणजे जवळजवळ एक 1.25 वर्ष 1.5 वर्षाच्या पुढे ते अगदी 5 वर्षापर्यंत ही साईज वापरू शकता तुम्ही. ओके. आणि बरं. ह्याची जी कॉस्टिंग आहे हे पर पीस 14 रुपयाला जातं. पर आणि पीस 14 ह्याचंही रुपये. ओके. ह्याचं मॅडम 10 पीसचं पॅकेट येतं. ओके. सो आता बेबी डायपर मध्ये yes, साइजेस आहेत. हे साईजेस आहेत, जस्ट बॉर्न आणि एक्सेल साईज. ओके. म्हणजे जनरली जे रनिंग आहे ते तुम्हाला सांगितलं. बरं. ओके. आणि त्याच्यानंतर जसं की आता सॅनिटरी पॅड झाले, डायपर झाले, तर महिलांची अजून एक गोष्ट असते ती म्हणजे मॅटर्निटीची. तर ज्या वेळेला महिलांची प्रेग्नन्सी झाल्यावरती त्यांना फ्लो खूप जास्त होत असतो, तर त्यावेळेला त्यांना ह्या टाईपचे पॅड्स वापरून त्यांचा फ्लो कव्हर होत नाही. त्यांना त्रास सुद्धा, काही जणांच्या हल्ली ऑपरेशन खूप होतात, सिझर होतं, तर त्यावेळेला जो एक्स्ट्रा फ्लो कव्हर करण्यासाठी आपल्याकडे ह्या टाईपचे मॅटर्निटी पॅड सुद्धा आहेत. ओ. हे आहेत मॅटर्निटी पॅड. आणि मॅडम तुम्ही हात लावून बघा, ह्याचा एक सॉफ्टनेस तुम्हाला जाणवेल. आणि हे पॅड्स तुम्ही 2 तास 4 तास जरी वापरले तरी सतत ते जायचंय, पॅड चेंज करायचे, असं त्या पेशंटला, जी डिलिव्हरी झालेली लेडीज आहे तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. एकदा तिने हे मॅटर्निटी पॅड लावलं की ती 3 ते 4 तास रिलॅक्स राहू शकते. आणि जास्तीत जास्त ब्लड ह्याच्यामध्ये ऍब्झॉर्ब होतं. ओ, आणि ह्याच्या आतमध्ये वापरलं गेलेलं मटेरियल आहे? ह्याला वूड पल्प बोलतात. ओके. हा. बरं. आणि ह्याचे 10 पीसेसचा हा, असा आणि सेट हे येणार? सुद्धा ह्याचा 10 पीसचा सेट येतो. ओके. आणि हे बरं. 70 रुपयाला मिळतात. म्हणजे पर पीस म्हणताय तुम्ही? हो. नाही, हे पॅकेट. पॅकेट 70 रुपयाला मिळणार? हो, फक्त 7 रुपयाला एक पीस जातं मॅडम. रिअली? हो. वाह! आणि हा सगळा म्हणजे जे आज तुम्ही खास आले आहात, तर तुमच्या कस्टमरसाठी हा फॅक्टरी रेट दिलेला आहे आपला. बरं. आपण नॉर्मल मध्ये हे एक पीस आहे ना ते 10 रुपयाला सेल करतो. ओ, बरं.
म्हणजे केवढा फरक पडतो ना डायरेक्ट फॅक्टरी आउटलेटला येणं आणि एका दुकानातनं खरेदी करणं म्हणजे. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे पिरियडच्या व्यतिरिक्त एक महिलांना प्रॉब्लेम असतो की त्यांना व्हाईट वॉश डिस्चार्ज होत असतो. तर त्यावेळेला काय करायचं, तर अंडरगार्मेंट सुद्धा खराब होत असतात. तर त्यावेळेला पिरियडच्या खेरीज ज्या महिलांना हा त्रास होतोय त्यांच्यासाठी हे आपल्याकडे आहेत पॅन्टी लायनर्स. तर हे या अशा पद्धतीने पूर्ण पॅक होऊन येतात. आणि ह्या पॅन्टी लायनर्स आहेत, तर ह्याच्यामध्ये सुद्धा ती एनियन चिप आहे जी महिलांसाठी खूप युजफुल आहे. बरं, ही जी एनियन चिप आहे याची माहिती तुम्ही डेमोच्या हो, दरम्यान तेव्हा थोडीफार मी द्याल ना? डेमोच्या हां, वेळेला कारण की देते बऱ्याच माहिती. महिलांना त्याबद्दल माहिती माहिती नसते. नाहीये. राइट. आणि हे हे जे बॉक्स आहे आपला, हा 200 पीसचा बॉक्स आहे आणि ते फक्त तुम्हाला आज आपल्याकडे 300 रुपयाला मिळणार आहेत. हा 200 पीसचा हा 200 कंप्लीट. पीसचं ओके. कम्प्लीट एक बॉक्स आहे आणि ह्याची कॉस्टिंग 300 रुपये जाईल. वाह! आणि बरंच कॉम्पॅक्ट आहे म्हणजे हा खूप पर्समध्ये कॉम्पॅक्ट वगैरे आहे. इझिली कॅरी तुम्ही करू इव्हन शकतो. तुमच्या म्हणजे ह्याच्यात खिशात खिशात वगैरे. सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता. Nice. इव्हन जे हे वाले सुद्धा जे पॅड्स आहेत तुम्ही खूप कॉम्पॅक्ट आहेत. हे मोठे वाले पॅड्स पर्समध्ये कॅरी करणं वगैरे खूप जड जातं कधी-कधी. बरोबर. हां. अख्खे पॅकेट सुद्धा भरायला जड जातं. मात्र हे कॉम्पॅक्ट असल्यामुळे तुमच्या पर्समध्ये सुद्धा जाऊ शकतं आणि हे तुमच्या खिशात सुद्धा तुम्ही आरामामध्ये ठेवू शकता. हो आणि त्यात काही त्याच्यामुळे जाणवणार कोणाला सुद्धा कळत सुद्धा नाही की आतमध्ये काय आहे, काय आपण आहे. पॅड घेऊन ओके. फिरतोय म्हणून. बरं. आणि सगळ्यात छान आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जो आजची ऍडव्हान्स पिढी आहे, आपल्या अजून पुढची पिढी आहे, कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत, त्याचप्रमाणे जे 12-12 तास काम करणारी लोक आहेत, जसे की आपले ट्रॅफिकवाल्या मॅडम्स असतात, पोलीस असतात, त्याचप्रमाणे डॉक्टर्स असतात. तर त्या लोकांना काय होतं, एकतर रोडला पण असतात, तर त्यांना पिरियड आला की पॅड चेंज करायला जायला वेळ नाही मिळत. परत तो कुठे जायचं चेंज करायला, हा त्यांच्यासमोर खूप मोठा प्रश्न असतो. तर आपल्याकडे हे आहेत पिरियड पॅन्टी. तर ह्या ज्या पिरियड पॅन्टी आहेत, तर तुम्ही त्याचं पॅकिंग बघू शकता. खूप सुंदर मॅडम याचं पॅकिंग दिलेलं आहे. जस्ट आणि हे रियुजेबल आहे. पाऊच आहे ते रियुजेबल आहे. रियुजेबल म्हणजे कसं आहे, जेव्हा तुमचं हे तुम्ही पिरियड पॅन्टी बाहेर काढताय, तर त्यावेळेला हे तुम्हाला फेकून नाही द्यायचंय. कारण ह्याचा जो होणारा यूज केल्यावरती जी पिरियड पॅन्टी आहे, ती तुम्ही यूज करून परत ह्याच पाऊचमध्ये टाकायची. म्हणजे जेव्हा ती तुमची कचरा वेचक असेल, तेव्हा तिला कळून येईल की ह्याच्यामध्ये पिरियड पॅन्टी आहे आणि ओके. तिच्या हाताला कुठल्याही प्रकारचे डाग किंवा घाण लागणार नाही. अच्छा, तर म्हणजे ते असं ह्याच्या डिस्पोज कसं करायचं तर तुम्ही ह्याच्यामध्ये करू हा शकता. आणि जसं ओके. तुम्ही मॅडम जर एक मटेरियल बघितलं ह्याचं, तर हे नॉन ओव्हन मटेरियल आहे. ह्याच्यामध्ये प्लास्टिक नाहीये. त्याच्यामुळे हे डिस्पोज व्हायला सुद्धा ह्या पॅन्टीज मदत होते. ओह! बरं. आणि याची साईज काय असते साधारण? हा जसं तुम्ही बघताय मॅडम, ह्या पिरियड पॅन्टीला तुम्ही जस्ट एकदा हात लावून बघा. सॉफ्टनेसच्या सॉफ्ट आहे. हां. खूप जास्त सॉफ्ट आहे हे मटेरियल. त्याच्यामुळे जरी एखाद्या महिलेने डे नाईट 24 अवर जरी ही एक पिरियड पॅन्टी वापरली, तरी सुद्धा तिला कुठल्याही प्रकारचे रॅशेस येणार नाहीये. तिला कुठल्याही प्रकारची खाज, जळजळ हा कुठलाही त्रास होणार नाही. कारण हे बरं. मटेरियल खूप छान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याची साईज. ह्याची साईज अशी आहे, एल, एक्सेल, डबल एक्सेल ते 4 एक्सेल. एल, एक्सेल, डबल एक्सेल, 4 एक्सेल बापरे! एवढे मोठी साईज ह्याची आहे. त्याच्यामुळे एक पिरियड पॅन्टी जरी कोणी घेतली, एक पॅकेट जरी कोणी घेतली, तरी त्याच्यामध्ये छोटी मुलगी, तिची आई, तिची आत्या, काकू कोणी सुद्धा कितीही वेस्ट असू दे, हे एवढं मोठं इझिली ताणलं यूज जातं, करू शकतात. इझिली युज होतं. बरं. आणि काय रेंज जाते ह्याची? ह्याचं जे आपलं एक पॅकेट आहे ना, 50 पीसचं एक पॅकेट जातं ओके. आणि हे 30 रुपयाला एक पीस पडतं. बरं. हा 1500 रुपयामध्ये 50 येतात. अच्छा. ओह! हा आणि जर आणि घ्यायचं झालं तर 50 घ्यावे हा लागतील? 50चं हे एक पॅकेट येतं फक्त. अच्छा. ओके. आणि बरं. 50 जनरली जर पीसेस आहेत राइट? 50 पीसेस आहेत आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, तर जर मार्केटमधले जे आहेत ना मॅडम, तर त्याची कॉस्टिंग 70 रुपये आहे. जे बापरे! ब्रँड जे सेल होतात आहेत आणि त्याच्यामध्ये साईज सुद्धा त्यांची खूप छोटी साईज येते. हं, हं, तीही हं. दाखवते. ओके. तर हे जे मॅडम जसं तुम्ही मार्केटवाले जे बघता ना, तर त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम बघा, जसं ह्याला आवाज येतोय, हं. तर ह्यातलं मटेरियल व्यवस्थित नाहीये. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं हे जे आहेत ना कव्हर, तर ह्याच्यामुळे खूप घाम येतो. मार्केटमधले जे आहेत पिरियड हं, हं, पॅन्टी हं. आणि ह्याची साईज सुद्धा खूप छोटी येते. हे आता मी एवढं खेचलंय जोर लावून, तरी हां, सुद्धा हे साईज एवढंच छोटी. येतं आणि ओके. याची कॉस्टिंग सुद्धा जवळ-जवळ एक पीस 70 रुपयाला जातं. बापरे! असं आहे. आणि जर तुम्ही आपलं जर पीस बघितलात ना, तर ह्याला सुद्धा हात लावून बघा तुम्ही. सॉफ्टनेस जाणवते तुम्हाला हं, कमरेला. हं. तर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा स्वेटिंगचा प्रॉब्लेम तुम्हाला राहत नाही. बरं. तुम्हाला जसं मी बोलले, मॅडम तुम्ही एकदा ते पिरियड पॅन्टी वापरली, की तुम्हाला जेव्हा चेंज करायची तेव्हा तुम्ही ते चेंज करा. ह्याचं ओके. कुठल्याही प्रकारे तुम्हाला इन्फेक्शन, घाम काहीच होणार नाही.
बरं. पण मी एक गोष्ट नोटीस केली तुमच्या कोणत्याही प्रॉडक्टमध्ये ना सुगंध येत नाही. म्हणजे अलीकडे ते खूप एक होतं, की ह्याचं जे बॅड ऑडर म्हणतो किंवा हं, तो एक स्मेल आहे एक वेगळ्या बरोबर, प्रकारचा जो पॅड्समध्ये येतो यूज केल्यानंतर. बरोबर. तर आता तर असे पॅड्स पण आहेत मार्केटमध्ये, की ते ओपन केल्या-केल्या त्यातनं फुलांचा सुगंध वगैरे येतो. तर तसं तुमच्याकडे कुठेच मला ते जाणवलं नाही. असं का? असे ह्याचं मॅडम तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. कारण भरपूर जण मार्केटला सुद्धा जेव्हा आम्हाला इन्क्वायरी येते, ते बोलतात आम्हाला मोगऱ्याचा फ्रॅग्रन्स द्या, ह्या टाइपचा फ्रॅग्रन्स द्या. मात्र मॅडम फ्रॅग्रन्स म्हणजे शेवटी काय झालं तर केमिकल झालं. हं. बरोबर आहे. अत्तर असतं ते नॅचरल असतं आणि अत्तरची एवढीशी छोटीशी बाटली ₹200 ला जाते. मात्र हे जे आपण जेवढे आता डिओ बघतो, फ्रॅग्रन्स बघतो, तर त्याचं कारण काय आहे, की त्याच्यामध्ये केमिकल मिक्स झालेलं असतं आणि केमिकल मिक्स झाल्यामुळे तुम्हाला जसं तुम्ही आता बोललात बॅड ओडर, घाणेरडा वास येतो आणि मेन म्हणजे आम्ही तेच सांगतो, की आम्ही कुठल्याही प्रॉडक्टमध्ये प्लास्टिक वापरत नाही आणि फ्रॅग्रन्स वापरत नाही. ओह! ओके. म्हणजे हे कोणत्याच पद्धतीने महिलेच्या आरोग्याला हानिकारक हानिकारक नाहीये. काहीच नाहीये. बरं. ग्रेट. सो आता हे तर झाले प्रॉडक्ट्स, पण हां. तुमच्याकडे हे जे मशीन्स आहेत ते जाणून घ्यायला मी खूप एक्साइटेड होते. येस, येस, तर येस. ह्याचा एक आपल्याला डेमो आणि प्लस एखाद 2 पॅड्सचा जर डेमो मिळाला, तर मला नक्कीच, नक्कीच. प्रेक्षकांसाठी पण ते जरा बरं होईल. नक्कीच मॅडम. आता जे आपण विचारलं तुम्ही मॅडम, ही मशीन कसली आहे? तर ह्याला सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन्स असं बोललं जातं आणि हे जनरली जेवढे पण स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत, मॉल्स, थिएटरचे वॉशरूम्स आहेत, तर तिथे हे मशीन्स लावलं जातं आणि ह्याचा उपयोग हाच आहे, की ज्या महिलांना समजा इमर्जन्सीमध्ये काय कुठे मिळणार पॅड्स? पाळी आलेली असते, दुकानापर्यंत पोहोचू नाही शकत. तर हं, शाळेतल्या मुली झाल्या, कॉलेजमधल्या मुली झाल्या, प्रत्येकाकडे ₹5 असतात. हं. ओके. तर ह्याच्यामध्ये ह्याचं फंक्शन असं आहे, ₹5 कॉइन टाकलं की ह्याच्यातून एक पॅड येतं. तर ओह! हे ओके. इमर्जन्सी यूजसाठी आहे. बरं, म्हणजे हे सगळं पब्लिक टॉयलेटमध्ये यूज करू हो, शकतो. शाळा, कॉलेजेस, कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये यूज केलं हो. जाऊ शकतं. ग्रेट. मला एक डेमो देता हे कसं हो, यूज चालेल. करायचंय? आता तुम्ही जसं बघताय, माझ्या हातामध्ये हे ₹5 कॉइन्स आहेत आणि इथे इंडिकेशन सुद्धा आहे, की मशीनमध्ये काय टाकायचे तर ₹5 कॉइन टाकायचे ओके. आणि इथे लिहिलेलं आहे कॉइन. तर आता आपण ह्याच्यामध्ये हा ₹5 कॉइन टाकूया. कॉइन आतमध्ये पडल्यावरती तिथून एक आपल्याला पॅड मिळेल. आलंय का? हो, आलंय. इथे आलंय. हे कसलं भारी ना हे? सही आहे. म्हणजे एमर्जन्सीमध्ये हां. मेडिकलमध्ये जाऊन अक्षरशः म्हणजे काही मुलींकडे तर पॉकेट मनीच्या हो, हो, बेसिसवरती काही हो. मुली बाहेर फिरत असतात आणि त्यामुळे पॉकेट मनीच एवढी नसते, की बाहेरून मेडिकलमधनं जाऊन ते ₹40 हो, वगैरे हो. पॅकेट घेतील. तर माझ्या मते हे बेस्ट आहे आणि हे आय थिंक सगळीकडे जर लागलं, तर प्रत्येक महिलेचा तो विषयच सुटेल, हो. की पाळी आल्यानंतर ज्या बाहेर फिरणं पण बऱ्याच महिला थांबवतात. आणि म्हणजे हो, कुठे जाता येईल कुठे किंवा ते कसं कुठे जायचं? चांगलं मिळेल पॅड किंवा काय. तर माझ्या मते थोडं कम्फर्ट झोन म्हणून प्रत्येक महिलेच्या जर म्हणजे कॉर्पोरेट ऑफिस असेल किंवा शाळा कॉलेज तिथे जर हे लागलं ना तर हे खूप कामी येऊ शकते. येस मॅडम आणि मस्त. ह्याचं अजून एक फॅसिलिटी ही आहे, जसं की तुम्ही आता बघितलं की ₹5 कॉइन टाकतो तेव्हा आपल्या ह्याच्यातून पॅड्स येतात. मात्र जर समजा कोणी जर याच्यामध्ये ₹10 कॉइन टाकलं, तर हे मशीन आहे ना ते कॉइन ॲक्सेप्टच करत नाही. अच्छा. हां. ओह! आपण परत एकदा टाकूया, दुसरं एक 10चं कॉइन टाकूया. तर ही मशीन ॲक्सेप्ट नाही करत. ह्याच्यामध्ये फक्त हे ₹5 कॉइन जातं. आता परत ह्याच्यात बघा तुम्ही पॅड येऊन जाईल. ओह! येस. ओके. तर मस्त. हा फायदा आहे. कोणाचेही पैसे ही मशीन खात नाही. जे हां. जे तुम्ही ₹5 कॉइन टाकणार आहे, तेव्हाच तुम्हाला त्याच्यामध्ये पॅड मिळणार आहे. ग्रेट. सो मला असं वाटतं, की जे अशी लोकं आहेत ज्यांना डोनेट करायला खूप आवडतं. तर माझ्या मते तुम्ही अशा काही वस्तू घेऊन डोनेट केलं तर ते तुमच्यासाठी कामी आहे आणि तुम्ही जेव्हा डोनेट करता तेव्हा ते एक मनाला समाधान असतं ना, की आम्ही कामी येणारी वस्तू डोनेट केली, वाया नाही जाणार आहे. तर आय थिंक हे असं तुम्ही नक्कीच डोनेट करू शकता. धिस इज व्हेरी युजफुल आणि ह्याची साधारण प्राइस रेंज काय हां. जाते आपली? आणि जसं तुम्ही बोललात डोनेट करायचे, तर आपण हे कस्टमाइज करून सुद्धा मॅडम देतो. म्हणजे कस्टमाइज जसं म्हणजे? आता आपण इथे हेरंब हेल्थ केअर आहे. हं, तर तिथे जर समजा तुम्ही ऐश्वर्या डोनेट करणार आहात, तर हं. तिथे तुमचं नाव वगैरे, तुमचा लोगो, ओह! तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, की जेणेकरून त्या शाळेला, कॉलेजला समजेल, की ऐश्वर्या मॅडमने ही मशीन आपल्याला डोनेट केलेली आहे. वॉव! हां. सो हे तुम्ही करून देणार. हो, हे सगळं आपण मस्त, करून मस्त. देतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याचा जो मेन आपला जो कस्टमर आहे, तर हे जेवढे क्लब्स आहेत, लायन्स क्लब आहेत, रोटरी क्लब आहेत, तर ते लोकं खूप डोनेशन करत असतात हं, ग्रामीण भागामध्ये. बरोबर. कारण ग्रामीण भागामध्ये अजून ही वस्तू त्या मानाने पोहोचलेली नाहीये. हं, तर हं. त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांचे इथे हे बॅनर्स येतात आणि आपण तसं करून देतो. कस्टमाइज करून सुद्धा देऊ शकतो. ओहो! सही आहे म्हणजे हा कॉन्सेप्टच मला आवडलाय. आणि ग्रेट. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटला ना मॅडम स्वस्त मशीन सुद्धा मिळतात. म्हणजे तुम्ही आता विचारलं, की मॅडम मला ह्याचा रेट सांगा. तर हं, रेटमध्ये डिफरन्स कशाचा पडतो? ही जी बॉडी आहे, कारण हे यूज होतं वॉशरूममध्ये जिथे पाण्याचा टच आहे. हं, ओके. हं. तर ही बॉडी आहे ना टोटली रस्ट फ्री येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे शॉक फ्री येते.
तर ह्याची सिस्टमच अशी केलेली आहे. भले म्हणजे लोकांना काही काय मुलं आहेत ना ते घाबरतात. आता आम्ही एवढ्या ठिकाणी जातो डेमोला, तर ते हात लावायला सुद्धा मशीनला घाबरतात की अरे शॉक लागेल वगैरे. तर आपली ही एसएसची बॉडी आहे आणि शॉक प्रूफ मशीन दिलेलं आहे. आणि जसं तुम्ही हे एक बघितलं ना मशीनचं कॉइन ऍक्सेप्टर, तर हा फक्त 5च घेणार. तुम्ही याच्यामध्ये 2 रुपये टाका, 1 रुपये टाका, बाकीचं ते काही कॉइन ऍक्सेप्ट करत नाही. तर ह्याची जी कॉस्टिंग आहे आता सध्या ह्याची कॉस्टिंग आपली एक 7,499 ची आहे आणि मशीनला एक 18% जीएसटी लागतो. अच्छा, ओके. बट आता जसं तुम्ही बाकीचे प्रॉडक्ट्स म्हणालात, की तुम्ही किती प्रॉडक्ट्स मागवणं गरजेचं आहे. तसं समजा हे पर्टिक्युलर प्रॉडक्ट कोणी ऑर्डर केलं एका ठिकाणी, तर हे पण बल्कमध्ये मागवणं अपेक्षित आहे, नाही. आपण ह्याच्या मागे मॅडम माझा स्वतःचा सुद्धा ना सोशल दृष्टिकोन आहे, की हे प्रॉडक्ट प्रत्येक ठिकाणी पोहोचलं पाहिजे. तर आपण ह्याची जरी कोणी एक मशीनची जरी तुम्ही ऑर्डर केलं, तरी सुद्धा आपण ही ऑर्डर घेतो. आणि ज्या वेळेला तुम्ही खूप बल्कमध्ये घेताय, 10 मशीन ऍट अ टाइम घेताय, तर त्यावेळेला पण आपण त्याच्यावरती हेवी डिस्काउंट करून देतो त्यांना. आणि ह्याचे इन्स्टॉलेशन चार्जेस असतात. तर ते त्यावेळेला म्हणजे जसं लोकेशन असेल, डिस्टन्स असेल, त्या हिशोबाने मग आपण सांगतो की किती इन्स्टॉलेशन चार्जेस आहेत आणि किती ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आहेत. बरं. वाह! पण ही खूपच कामी येणारी मशीन आहे आणि खूप कमाल वस्तू आहे, कामी येणारी वस्तू आहे. ग्रेट. आता इथे मला काहीतरी पाईप दिसतंय आणि ते काय आहे? येस मॅडम. जसं की वेंडिंग मशीन आपण बघितली, तर मगाचा जसा आपला एक विषय चालला होता की यूज केलेले पॅड शेवटी कुठे जातात. समजा हे मी यूज केलेलं पॅड आहे, ते मी डस्टबिन मध्ये फेकून देते. जनरली सगळ्याच ठिकाणी. मात्र शाळा कॉलेजच्या ठिकाणी मॉप खूप असतो आणि त्यांचा अवाढव्य कचरा साठला जातो. मग त्यावेळेला काय करायचं एवढ्या कचऱ्याचं, कारण शेवटी तो कचरा जातो डम्पिंग ग्राउंडला, तर ते काय डिस्पोज होत नाही. मात्र ह्याला आहे ना, ह्याला डिस्पोजेबल मशीन बोलतो आपण. तर ह्या मशीनचा फायदा एक असा आहे, ह्या मशीनचा मॅडम मी डेमो तुम्हाला दाखवू का? हो. येस. कसं यूज करायचं ते सांगा. येस. आता आपण ही मशीन चालू केली. ओके. ही रेड लाईट चालू झाली म्हणजे आपली मशीन चालू आहे. आता समजा हे आपलं यूज केलेलं पॅड आहे, हे कुठल्याही कंपनीचं असू दे मॅडम, मार्केटमधलं, ह्याला ही विंडो बोलतात. ही विंडो आपण ओपन करायची. विंडो ओपन करून ह्याच्यातून हे पॅड जस्ट आतमध्ये थ्रो करायचंय आणि विंडो लावून घ्यायची. विंडो बंद झाली आणि आता हे मशीनचं प्रोसेस कशी चालू होते, हे जस्ट एक छोटंसं बटन आहे. स्टार्टचं बटन झालं चालू की ही ग्रीन लाईट चालू होते. त्याच्यामुळे युजरला सुद्धा कळतं ग्रीन लाईट चालू आहे म्हणजे मशीनची आतमध्ये प्रोसेस चालू आहे. आणि ज्या मशीन मधलं जेव्हा हे पॅड जळून जातं तर त्याच्यामध्ये स्मोक येतो. तर हा स्मोक आहे, ह्याला एक्झॉस्ट पाईप बोलतात. तर हा आपण भिंतीतून, टॉयलेटच्या भिंतीतून बाहेर काढून देतो. तर तो जो स्मोक आहे तो बाहेर जातो. आणि जेव्हा पॅड डिस्पोज होतं तर त्यावेळेला अशा पद्धतीची फक्त ऍश निर्माण होते. म्हणजे एक पॅड इज इक्वल टू एक सिगरेटची ऍश, एवढंच. आणि हे तुम्ही थ्रो करू शकता डस्टबिन मध्ये किंवा वॉश बेसिन मध्ये सुद्धा. ओके. तर जो सध्या जो पोल्युशनचा जो एवढा मोठा प्रश्न आहे, की ऍटलीस्ट आपण एवढी तरी मदत करू शकतो शाळा कॉलेजच्या हिशोबाने, की जो निर्माण होणारा कचरा आहे तो तेवढा कचरा होणारच नाही. ओके. आणि काय प्राइस जाते त्याची? ह्याची पण मॅडम 7,500 रुपये कॉस्टिंग जाते. ओके. आणि प्लस 18% जीएसटी. ओके. मशिनरीला जीएसटी आहे. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते मॅडम तुमच्या व्हिडिओच्या याने, की भरपूर लोक मार्केटला काय करतात, सॅनिटरी पॅडवर सुद्धा जीएसटी लावतात. तर जे आपले सॅनिटरी पॅड्स आहेत ते आपल्या गव्हर्नमेंटने टोटली फ्री केलेले आहेत. फक्त जे डायपर्स आहेत, पिरियड पॅन्टी आहेत, त्याच्यावरती फक्त जीएसटी लावलेला आहे. बरं. म्हणजे सॅनिटरी पॅड्स वरती जीएसटी लागू होणार नाही? नाही, जीएसटी एक्झम्प्टेड प्रोडक्ट केलेला आहे. ओके. सो आता हे तर तुम्ही डेमो दाखवलं, पण मगाशी मला जरा तुम्ही पॅडचं डेमो दाखवलं ना, तर ते प्रेक्षकांसाठी चालेल. नक्कीच. मी तुम्हाला आता महिलांसाठी कसे काय ते पॅड्स उपयुक्त आहेत ते दाखवून देते. ओके. आता आपण इथे पॅडचा डेमो बघतोय, राईट? ओके. सो ह्याच्यामध्ये अब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कशी आहे ते आपण दाखवणार आहोत प्रेक्षकांना. बरोबर. ह्याच्यामध्ये मेन साइजेस असतात, एल, एक्सेल आणि डबल एक्सेल. तर ह्या साईज वरती किती पाणी जातं त्याचा आपण आता डेमो करूया. आपण एक जनरली आहे महिलांना 30 ते 40 मिली फ्लो होत असतो. तर आपण ह्या पॅड वरती दाखवूया 30 मिली पाणी घेतं ते. आणि तुम्ही जसं बघताय ह्याच्यावरती पाणी पडल्या पडल्या हे पॅड पाणी ऍब्झॉर्ब करायला सुरुवात करतं. तर ह्याच्यावरती 30 मिली पाणी घेतलेलं आहे. ही जी एक्सेल साईज आहे, तर एक्सेल साईज वर आपण पूर्ण हे सिरिंज भरून 60 मिली पाणी घेतलंय. पटकन ऍब्झॉर्ब होतो. काही जणींचा तो एक त्रास असतो की आम्हाला खूप जास्त फ्लो होतो, तर त्यावेळेला हे पॅड तुम्ही यूज करू शकता.
ह्याच्यावरती आपण आता हे 30 मिली झालं, हे 60 मिली झालं. आपण अजून एक 60 मिली ह्याच्यावरती दाखवूया, कारण हे ऑलरेडी 100 मिली प्लस ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी आहे डबल एक्सेलची. ओके, हे डबल एक्सेलचं पॅड आहे. साईज तुम्ही बघताय तशी खूप कम्फर्टेबल आहे आणि मोठी साईज आहे. ह्याच्यावरती आपण अजून एक 40 मिली पाणी टाकूया, 100 मिली करूया. तर असं ह्याच्यामध्ये टोटल आपण 100 मिली घेतलेलं आहे. तुम्ही जसं बघताय ह्याच्यावरती 30 मिली टाकलं होतं आणि पूर्ण ड्राय आहे. तुम्ही हात लावून बघा. हो, काहीच नाही हातावर. तुम्ही टिश्यूने पण चेक करू शकता. टिश्यू पूर्ण सुका झालेला आहे. आणि जसं आता ही एक्सेल साईज आहे, ही जनरली सगळ्याच मुलींपासून महिलांपर्यंत वापरली जाते. बरोबर. तर हेही पॅड तुम्ही बघा, 60 मिली पाणी टाकलेलं आहे, पूर्ण ड्राय झालेला आहे. मस्त. आणि ऍक्च्युअली मध्ये ह्याची साईज म्हणजे ती जे म्हणतो ना एकदम पातळ पातळ होतं, होतं. पण कधी कधी मार्केट मधले पॅड्स खूप जाड पण येतात, म्हणजे हो, थोडेसे हो. जाड असतात, पण हे पातळ होतं आणि त्या फ्लो नंतर ते थोडंसं वाढलंय. पण आय थिंक दिस इज अ कम्फर्टेबल साईज जी प्रत्येक मुलगी महिला आणि यूज करू शकते. तुम्ही जसं बोलला थोडंसं वाढलंय, कारण ह्याच्यावरती आपण हे लिक्विड आहे, पाणी टाकतोय, त्याच्यामुळे ते फुगते. मात्र आपल्याला एक्झॅक्टली ब्लिडिंग जात असतं, त्याच्यामुळे ते पॅड ऍज इट इज राहतं. अच्छा, ओके. आणि हे जे डबल एक्सेलची साईज आहे, तर तुम्ही जशी ही साईज बघताय, तर ह्याच्यावरती 100 मिली प्लस पाणी जातं. बरं. त्याच्यामुळे सगळं महिलांना कुठलीही साईज असू दे, एल, एक्सेल, डबल एक्सेल जी जनरली वापरली जाते, त्या सगळ्या साईजेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. जसं तुम्ही आता मगाशी विचारलं होतं की आपल्या महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होणारं तुमचं स्पेशल प्रोडक्ट कोणतं आहे, तर आपल्याकडे हे आपलं जे ब्रँड आहे लवली लॉक, तर ह्या आपण एकच महिलांसाठी विचार केलेला आहे आणि त्या हिशोबाने हे पॅड्स आहेत. तर जसं तुम्ही बघताय हे खूप कॉम्पॅक्ट पॅड आहे, की ह्याची जशी पॅकिंग आहे ना, ह्याला कुठल्याही जसे हे स्ट्रेट वाले पॅड्स आहेत, तुम्हाला माहिती नाही ह्याला किती जणांचे हात लागलेत आहेत बनण्यापासून ते तुमच्याकडे येईपर्यंत. तर हे ओपन आहेत, मात्र हे टोटली हायजिनिक आहे. ह्याला हे आउटर कव्हर सुद्धा दिलेलं आहे आणि आउटर कव्हर सुद्धा इव्हन बायोडिग्रेडेबल आहे. जसं तुम्ही चेक करू शकता, हे मी आउटर कव्हर फाडून काढते आता. हे जे कव्हर आहे हे अशा प्रकारे कागदाप्रमाणे फाटलं जातं, त्याच्यामुळे हे मातीमध्ये विघटन होण्यासाठी खूप मदत होते. हे झालं आउटर कव्हर. आता आपण एक्झॅक्टली बघूया पॅड कसं असतं ते. तर जसं मॅडम तुम्ही ह्याच्यामध्ये रिलीजिंग पट्टी बघताय, तर 1, 2, 3, 4 लाईनी दिल्यात आहेत गमिंगच्या. त्याच्यामुळे जे तुमचं पॅड आहे ते अंडरगार्मेंटला फिक्स राहणार आहे, कुठेही त्याला ते हलणार नाहीये पॅड. ओके. आणि जसं हे नॉर्मल जे ब्रँड्स वाले जे मिळतात, तर त्याला तुम्ही बघता इथे मध्ये काहीच गमच नाही दिलेलं आहे, आणि ही 2, हे 2च लाईनी दिल्यात आहेत गमच्या. त्याच्यामुळे काय होतं, पॅड सातत्याने हल्लं जातं आणि निघतं आणि ते निघून जातं आणि लिकेजचं टेन्शन राहतं. तर जसं की आता तुम्ही बघताय हे जे पॅड्स आहेत ह्याला फक्त मध्ये सेंटरला विंग्स दिल्यात आहेत पॅड फर्म राहण्यासाठी. मात्र जे आपले लवली लॉकचे पॅड्स आहेत, तर त्याला हे टोटल 4 विंग्स आहेत. 1, 2, 3 आणि 4 विंग्स आहेत. तर त्याच्यामुळे पॅड फर्मली चिकटलं सुद्धा जातं आणि हा जो बॅक साईडचा एरिया आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने कव्हर होतो. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जे महिलांना 30 ते 40 मिली फ्लो होत असतो, मात्र हे पॅड अल्ट्रा थिन पॅड्स आहेत आणि ह्याची स्पेशालिटी आहे, ह्याला आमच्या टेक्निकल भाषेमध्ये एनियन पॅड्स असं बोललं जातं. तर एनियन म्हणजे काय असतं, जेव्हा आपलं ब्लिडिंग होत असतं त्यावेळेला निगेटिव्ह आयन्स बाहेर पडत असतात, तर ते पॉझिटिव्ह करण्याचं काम ही एनियन चिप करत असते. आणि जेव्हा तुम्ही हे एनियनचे पॅड्स वापरता, तर जेव्हा तुम्ही कंटिन्यू 6 महिने मॅडम पॅड वापराल, तर त्या महिलांना कुठल्याही प्रकारचे पाळीचे आजार आहेत, त्रास आहे, ते सर्व त्रास रिड्यूस व्हायला मदत होते. ओके. आणि जसं तुम्ही बघताय की हे जे एनियन आहे, तर ते ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे ते कसं ओळखावं, कारण मार्केटमध्ये ओरिजिनल डुप्लिकेट दोन्ही अवेलेबल आहेत. तर हे असं एनियन टेस्टर असतं, तर ते टेस्टर आता आपण ह्या पॅड वरती वापरूया. तर हा आवाज येतोय, तर हा आवाज आहे मॅग्नेटिक एनर्जी कव्हर करण्याचा. तर जी ह्याच्यामध्ये मॅग्नेट आहे ते कव्हर होते आणि ह्या मॅग्नेटिक एनर्जीमुळे तुम्हाला जे पाळीमध्ये त्रास होत आहेत ते रिड्यूस व्हायला मदत होते. मात्र कसं आहे, मार्केट आहे, मार्केटमध्ये सगळं कसं ओरिजिनल डुप्लिकेशन चाललेलं असतं, तर हा मशीनचा रोल आहे. तर दिसायला दोन्ही सेमच दिसतात, हेही ग्रीन चिप आहे आणि हेही ग्रीन चिप आहे.
आणि ही ग्रीन चिप आहे. बरोबर आहे. तर आपण कसं ते चेक करू शकतो, जे हे एनियन टेस्टर आहे ते आपण पहिलं ह्या रोलवरती फिरूया. कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाहीये. हे मशीन तर चालू आहे, रेड लाईट चालू आहे म्हणजे मशीन चालू आहे. मात्र जेव्हा आपण आता ह्या रोलवरती फिरूया, कुठेही फिरवलं तरी सुद्धा आवाज येतोय. तर त्याच्यामुळे काय होतं, महिलांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांची काळजी घेतली जाते एनियनमुळे. आता मी ह्याची टॉप शीटला तुम्ही मॅडम हात लावून बघा, खूप जास्त सॉफ्ट आहे, खूप जास्त सॉफ्ट आहे. त्याच्यामुळे महिलांना खाज, जळजळ, रॅशेस, पुरळ येणं हे काहीच त्रास होत नाही. ह्या पॅडला हात लावा, थोडंसं रखरखीत आहे. हा, खरखरीत आहे. खरखरीत असल्यामुळे मग ते पॅड्स आहेत आपल्याला एकेका तासाला चेंज करावे लागतात आणि त्याच्यामुळे त्यांचा खर्च सुद्धा वाढतो आणि मेन म्हणजे डॉक्टरकडे सारखं सातत्याने आपल्या त्या फेऱ्या चालू होतात. आता आपण ह्याची ऍब्झॉर्प्शन टेस्ट करूया. आपण एक 60 मिली पाणी घेणार आहोत. हे 60 मिली पाणी आपण आपल्या पॅडवरती टाकूया. जसं तुम्ही बघताय, पाणी आलं रे आलं की ते लगेच सोक करायला सुरुवात करतं. आपण 60 मिली पूर्ण पाणी टाकून घेतले. आपण अजून एक 60 मिली पाणी घेऊया आणि हे जे मार्केटमधलं पॅड आहे त्याच्यावरती टाकूया. जसं तुम्ही बघताय, पाणी साठून राहतं, कारण ह्याच्यावरचं जे कव्हर आहे ना, तर त्याला ड्रायनेट असं बोललं जातं. तर ते पाणी आतमध्ये ऍब्झॉर्ब करायला तयार नसतं आणि हे तर लिक्विड आहे. जेव्हा ब्लड आपलं जातं तेव्हा ब्लड ह्याच्यावरतीच तरंगतं. मॅडम पॅडला हात लावा. अजिबातच जाणवत नाहीये काही आहे. पूर्ण ड्राय झालेला आहे पॅड. 60 मिली पाणी टाकले. आता ह्याला हात लावा. हो, हे पाणी बघा ना, असं वरती येतंय त्याचं सरळ. आपण 60 मिली नाही मॅडम, ह्याच्यावरती अजून जरी 60 मिली पाणी टाकलं तरी सुद्धा ते ऍब्झॉर्प्शन घेईल. हेवी ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी आहे ह्याची. आपण अजून एक 60 मिली पाणी घेतलेलं आहे. आणि तुम्ही जसं बघताय, ह्याला हे साईड लॉक्स दिलेत आहेत, त्याच्यामुळे कुठूनही पाणी मी इथे जरी टाकलं तरी ते इथेच पाणी साठून राहतं. ते बाहेर येत नाहीये पाणी. हो, युजली मार्केटचे जे असतात ना, तिथे साईड जे एजेस आहेत ते जे एजेस असतात ना, त्याच्यामुळे सुद्धा पॅन्टीज बऱ्याचदा खराब होतात. आणि ह्याला आपण साईड वॉलच बोलतो. वॉल म्हणजे भिंतच आहे की जे तुमचा फ्लो येणार आहे तो ह्या वॉललाच लॉक होऊन राहणार आहे, इथे जाणार नाहीये. ओके. आपण अजून एक 60 मिली पाणी घेऊया. जसं आता ह्याच्यावरती टोटल 120 मिली पाणी टाकले आपल्या लवली लॉकच्या ब्रँडवरती. आता या मार्केट मधल्या पॅडवरती अजून एक 60 मिली पाणी टाकूया. हे 60 मिली आहे. हे तुम्ही बघताय तसं हे पाणी घ्यायला तयार नाहीये पॅड. हे पूर्ण आता साईडला फ्लो व्हायला सुरुवात झाली. हो, ऍक्च्युली इथून सगळं पाणी असं खालती येतंय. मॅडम ह्याला हात लावून बघा. ह्याचे एजेस पण ओले नाही झालेत. हा, खूप ड्राय झालेला आहे. त्याच्यामुळे जरी कोणाची कंप्लेंट असते की बाबा आम्हाला खूप ओव्हरफ्लो होत असतो, सातत्याने पॅड चेंज करायला लागतात, तर आपले लवली लॉकचं ब्रँड जेव्हा ते वापरतील तर त्यांना त्या टेन्शन पासून कायमची मुक्ती मिळणार आहे. बरं. आणि जसे हे पॅड्स आहेत, हे पॅड तुम्ही बघा. ओ बापरे, थोडंही पाणी त्याने घेतलेलं नाहीये, पाणी सगळं साठून राहिलेलं आहे आतमध्ये. बापरे, इथेही सगळं पाणी साठलंय. हे ह्या पॅडची हालत आहे, जे मार्केटमध्ये वर्षानुवर्ष आहे. आणि हे आता आपण आपलं पॅडही पिऊया. हे मी ताकद लावलंय तरी सुद्धा एकही थेंब नाहीये ह्याच्यातून. एवढी ह्याची ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी हाय आहे. इव्हन हे जे खाली पडलेलं सुद्धा पाणी आहे ते सुद्धा सोक करण्याची कॅपॅसिटी ह्या पॅड मध्ये. हे पूर्ण पॅडने आपल्या पाणी घेतलेलं आहे. नाईस. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जसं तुम्ही मगाशी सांगितलं, एजेस ओले नाही राहत. आणि ह्याला हे साईड वॉल असल्यामुळे तुमचे जो फ्लो आहे तो बाहेर येत नाही. आणि स्वतःहून तर कोणी हे म्हणजे लॉक्स ओपन नाही करत. आता आपण डेमो पुरते हे लॉक्स ओपन केलेले आहेत. ओके. ह्याची ही जी टॉप शीट आहे, ह्याला जे आहेत
अनेक होल्स दिलेले आहेत, त्याच्यामुळे जो फ्लो आला मगाशी एवढा सारा फ्लो आला, तर तो फ्लो फटाफट घेण्याचं काम ही शीट करते. आणि Okay. जसं ह्याला जे मटेरियल आहे ते नॉन ओव्हन मटेरियल आहे, खूप सॉफ्ट आहे. आणि जी मगाशी एनियन चिप दाखवली तुम्हाला, तर ती एनियन चिप आता तर पूर्ण ओली झालेली आहे, मगाशी सुकी होती. तर ओलं झाल्यावरती सुद्धा हे पॅड काम करतं का, तर नक्कीच करतं. हे बघा, तुम्ही ट्राय करून बघा. हे वालं बटन दाबा. हे का? हा. ओके, रेड हा. लाईट ऑन झाली हा. आहे. ओ येस. आता ही आपण एनियन चिप, हा फर्स्ट लेअर झाला, हा सेकंड लेअर झाला. आपलं जे पॅड आहे ते 8 लेअरचं पॅड आहे. 8 लेअर? हो, 8 लेअर्स आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला टोटल प्रोटेक्शन मिळतं. हे आता आपल्या पॅडचं ऑपरेशन जरा जास्त झालेलं आहे. मात्र आतमधलं ज्या मॅडम तुम्ही मटेरियल बघताय, हेवी मटेरियल यूज केलेलं आहे. केवढं जाड आहे, हातात बघा घेऊन. हा जो टिश्यू पेपर आहे हा हेवी आहे, त्याच्यामुळे कुठल्या पद्धतीचा फ्लो बाहेर येत नाही, आतल्या आत लॉक होऊन जातं. ओके. आणखीन ह्याच्यावरती अजून एक लेअर येतो, जो तुम्ही एकदम पातळ बघत असाल, ह्याला एअर लीड पेपर बोलतात. की जो आलेला फ्लो आहे तो एकाच ठिकाणी साठत नाही, तर तो फ्लो सगळीकडे होण्यासाठी हा पेपर यूज होतो. त्याला एअर लीड पेपर बोलतात. आणि आतमधलं हे जे मटेरियल आहे ते काय वाटतं मॅडम, काय असावं? हे बऱ्याच पॅड्स मध्ये म्हणतात ना ॲलोवेरा जेल आहे वगैरे, तसं काही आहे का? हा, तर तुम्हाला मला खूप सांगायला छान वाटेल की ह्याला म्हणजे मार्केटमध्ये काहीही बोललं जातं, ॲलोवेरा जेली बोललं जातं, पपयाची जेली बोललं जातं, बनाना जेली बोललं जातं, इव्हन खनिजापासून तयार केलेली जेली आहे असं बोललं जातं. मात्र ही जी जेली आहे तर ह्याला सुपर ऍब्झॉर्बंट पॉलिमर बोललं जातं, सॅप. ह्याचा शॉर्टकट आहे सॅप. तर हा एक जेली पेपर असतो, ते आलेलं लिक्विड त्याला ह्या जेलीच्या फॉर्म मध्ये तयार करण्याचं काम ते करते. आणि जसं आता आपण बघितलं 120 मिली पाणी टाकलेलं आहे, तर जेवढा पण हेवी फ्लो येईल तर तो फ्लो कव्हर करण्याचं काम ही जेली करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ह्यातला जर हातात तुम्ही जर घेऊन बघा, तुम्हाला एक थंडावा जाणवेल. हो येस. तर पिरियडच्या दरम्यान आपल्याला हीट पास होत असते, खाली खूप गरम वाटत असतं, तर तो येणारा फ्लो थंड करायचं काम ही जेली करते. सही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आधीचे टॉपशीट दाखवली, हा टिश्यू पेपर दाखवला, तशीच ही जेली आहे, ही आपण जरी ह्या पाण्यामध्ये टाकली, ऍब्झॉर्ब करायला सुरुवात केलं. आता एवढं अर्धं पाणी होतं तेही त्याने ऍब्झॉर्ब केलंय. आता आपण अजून जेलीमध्ये टाकूया, तर सगळं पाणी ऍब्झॉर्ब करायला त्याने सुरुवात केलेली. एवढी हेवी ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी आहे ह्या पॅडची. आणि तुम्ही बघताय तसं ह्याने जवळजवळ सगळं पाणी घ्यायला सुरुवात केलेली आहे. आपण हा जरी पेपर जरी टाकला तरी सुद्धा ते लगेच पाणी सोक करून घेईल. म्हणजे 120 मिलीच नाही, 200 मिली जरी फ्लो असला तरी सुद्धा ते कव्हर करेल. आणि सगळ्यात महत्वाची आहे ही बॅकशीट. ह्याला बॅकशीट बोलतो, जी लास्टला यूज होते. तर ही सुद्धा आहे ना, ही सुद्धा मॅडम पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. तर हे बघा, ही कागदासारखी फाटली जाते, प्लास्टिक कधीच फाटत नाही. कारण जसं की हे मार्केट मधलं पॅड आहे, जसं आपलं पॅड आहे लवली लॉकचं, त्याची टॉपशीट होती नॉन ओव्हनची. हे काय मटेरियल आहे वाटतं बघा, सांगा तुम्ही. खालचं ते प्लास्टिक आहे फॉर शुअर. हा, हे वरचं पण सांगा. वरचं नाही एवढं सांगता येणार बघा काय आहे. प्लास्टिक सारखं दिसतंय. येस, हे जेवढं तुम्ही खेचाल तेवढं ते ताणत जाणार आहे. तर हे ह्याला ड्रायनेट असं बोललं जातं. मात्र हे आहे प्लास्टिकच, एका टाईपचं प्लास्टिकच आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं, खाज, जळजळ, रॅशेस, इव्हन पुरळ येणं, स्किन डिसीज जे चालू होतात ते ह्या प्लास्टिकमुळे होतात. म्हणून जे आपले जे पॅड्स आहेत, साधेवाले पॅड्स असू देत किंवा हे ऑर्गॅनिक वाले असू देत, सगळी आपली टॉपशीट ही नॉन ओव्हनच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जसं आता आपण ह्या पॅड्स मध्ये बघितलं, हे जेली सिस्टम आहे, टिश्यू पेपर आहे, तसं ह्या पॅड मध्ये हे काय आहे वाटतं मॅडम, हे जेली पण आहे ह्याच्यात. आणि हा कुठला मटेरियल आहे वाटतं, हे जे मगाशी हात लावलं सुकं होतं तेव्हा कॉटन जाणवत होतं, आता नाही कळत ते काय आहे नेमकं. तर हे जे मॅडम आहे ना, जसं तुम्हाला वाटलं कॉटन आहे, तसंच जनरली सर्वांना ते कॉटनच वाटतं. मात्र जो ओरिजिनल कॉटन असतो ना मॅडम, जो आपण हा याला ओरिजिनल कॉटन बोलतो, जो आपण दिवाबत्तीला वगैरे युज होतो, तर हा आपण आता पाण्यामध्ये टाकूया. कितीही तुम्ही त्याला पाण्यामध्ये डुबवलं ओरिजिनल कॉटनला, तर तो पाण्याच्या वरती सरंगणार आहे, कारण तो ओरिजिनल आहे. मात्र ह्याच्यामध्ये हे जे मटेरियल आहे, हे आता आपण हे पाण्यामध्ये टाकूया, तर हे पाण्यामध्ये बघा तळाशी जाऊन बसतं. तर हा जे आपल्या घरातले जे रद्दी पेपर असतात, तर ते पेपर्स वरती प्रक्रिया करून ह्या टाईपचं म्हणजे
एक कॉटन सदृश्य मटेरियल बनवलं जातं आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारचे केमिकल्स वापरले जातात ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी. आणि हे पॅड्स आपल्या महिलांपर्यंत पोहोचतात आणि त्याच्यामुळे जे आजकाल ज्या भरपूर खतरनाक बिमाऱ्या ज्या चालू झालेल्या आहेत, आपल्या अगदी कानावकानी पडते की 2 घरं सोडून त्या महिलांना हा प्रॉब्लेम आहे, तर त्याचं मेन कारण ह्या टाईपचे पॅड्स आहेत. आणि म्हणूनच आपण विशेष काळजी घेतलेली आहे. आपल्या पॅडमध्ये टॉपशीट नॉन ओव्हन आहे, आतलं मटेरियल आहे ते हे जेली टाईपचं मटेरियल आहे आणि कुठल्याही प्रकारचा फ्रेग्रन्स आपण वापरलेला नाहीये. इव्हन मगाशी तुम्हाला बघितलं तुम्ही, एक थेंबही नाहीये पाण्याचा. हो, याच्यामध्ये आपण सगळी ती जेली टाकली होती. हो. तर ह्याच्यामध्ये बघा एक थेंबही नाहीये पाण्याचा. तर कितीही हेवी कोणी बोलू दे की मला हेवी फ्लो होतो तर मला पॅड सांगा, तर तुम्ही हे आपले लवली लॉकचे पॅड एकदा जस्ट यूज करून बघितलं तर तुम्ही कायम हेच पॅड तुम्ही वापराल याची मला खात्री आहे. नाईस. तर मंडळी, आपल्याला मिनलताईने खूप छान माहिती दिली आहे आणि प्रोडक्ट्स बद्दलची खूप महत्त्वाची माहिती मिळाली. पण माझा एक महत्त्वाचा मुद्दा राहिलाय. आता हे प्रोडक्ट जेव्हा मागवतील कस्टमर, तेव्हा काही तुमच्याकडे होलसेलर पण असतात आणि काही एमआरपी बेसिस वरती पण खरेदी करतात. म्हणजे प्रोडक्टची एमआरपी म्हणजे एक सिंगल प्रोडक्टची. पण होलसेलमध्ये जास्त प्रोडक्ट्स मागवायचे असतील तर तुम्ही कशा पद्धतीने प्राइस रेंज ठेवता? तर आपले जे होलसेलर्स आहेत, मेन कशा ज्या गृहोद्योग करणाऱ्या महिला आहेत, त्याचप्रमाणे ज्यांचे जनरल स्टोर्स आहेत, एनजीओ वाले आहेत, तर त्यांच्यासाठी आता उदाहरणार्थ ज्या पॅडचा आपण डेमो बघितला लवली लॉक एनियन पॅडचा, तर ह्याची एमआरपी आहे 79. तर हे आपण आज फेस्टिवल ऑफर आहे, तुम्ही स्वतः आलेले आहात, तर त्यांच्यासाठी हे 40 रुपयाला मिळणार आहे, ते सुद्धा फ्री होम डिलिव्हरीमध्ये. ओके. आणि किती प्रोडक्ट्स मागवणं अपेक्षित आहे? मिनिमम 1000 रुपयाचे. अच्छा, ओके. मिनिमम 1000 रुपयामध्ये तुम्हाला कोणतेही प्रॉडक्ट मागवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसे हे एनियन झालं, तसेच हे कॉटनी स्ट्रेट वाला आहे, तर ह्याची पण एमआरपी आहे 40 रुपये. तर हेही आज तुम्ही आलेला आहात, तर हेही आपण 20 रुपीज डिस्काउंट मध्ये करून देणार आहोत. मात्र मिनिमम ऑर्डर आहे 1000 रुपयाची. बरं, ग्रेट. आणि मला एक दाखवायला आवडेल, इथे तुम्ही आता प्राइस दाखवताना मला दिसलं बेस्ट बिफोर 24 मंथ्स फ्रॉम द डेट ऑफ पॅकेजिंग. हे मोस्टली याच्यामध्ये लिहिलेलं नसतं. पॅड्स वरती सुद्धा, म्हणजे पॅड्सला पण एक्सपायरी डेट असते. हे खूप महिलांना माहिती नाहीये. काही जणांचं असं मत असतं की नाही, त्याला एक्सपायरी डेट कुठे असते, ते तर नुसतं कधीही वापरू शकतो असं. पण ऍक्च्युअल मध्ये याला एक्सपायरी डेट असते आणि ह्याच्याबद्दलचे रिसर्चेस झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची, जे ब्रँड असतात ना मॅडम, त्याची एक्सपायरी डेट ते लोक 5-5 वर्ष टाकून ठेवतात. आणि काही ह्याच्यावरती तर लिहिलेलं पण नसतं. काही लिहिलेलं नसतं. मात्र जे ब्रँड आहेत, जसं मगाशी सांगितलं, त्याच्यामध्ये केमिकल्स वगैरे टाकलेले असतात, त्याच्यामुळे त्याची लाईफ वाढते. मात्र आपलं प्रॉडक्ट हे ऑर्गॅनिक आहे, त्याच्यामुळे ह्याची लाईफच 24 मंथ्स आहे. 2 वर्ष, म्हणून ह्याची एक्सपायरी डेट आपण 24 मंथ्स ओनली टाकलेली आहे. बरं, ग्रेट. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा हेरंबा हेल्थ केअर यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टींची खरेदी करायची असेल, मला जर कोणी पर्सनली विचारेल की तुम्हाला काय आवडलं, तर मला हे पॅड्स तर आवडलेच. शिवाय हे जे मशीन्स आहेत हे, आणि प्लस ही डिस्पोजेबल जी मशीन आहे, म्हणजे पॅड डिस्पोजेबल मशीन, राईट, तर ही मला खूप आवडली आहे. तर तुम्हाला आजची सगळी माहिती कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि थँक्यू सो मच मिनलताई, वन्स अगेन. तुम्ही इतकी छान माहिती दिली. ही सगळी माहिती महिलांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचा विषय होता असं मला वाटतं. आणि थँक्यू सो मच की तुम्ही मला आणि माझ्या प्रेक्षकांना छान माहिती प्रोव्हाइड केली आहे. सगळ्यात म्हणजे मॅडम, मी आधी तुम्हाला थँक्यू बोलेन, कारण तुम्ही फक्त महिलांचा विषय घेऊन त्यांचं आरोग्य आणि त्यांना कुठले पॅड्स, कारण आजकालच्या छोट्या मुलींचं 10 वर्षापासून म्हणजे पिरियड यायचं त्यांचं जो टाइम चालू झालेला आहे, जर त्यांनी हे प्लास्टिक वाले पॅड जर युज केले तर त्यांच्या आरोग्याला खूप हानी पोहोचू शकते. तोच विषय आम्ही डोक्यामध्ये ठेवला होता. आणि जास्तीत जास्त महिलांना मला सांगायचंय की तुम्ही हे ऑर्गॅनिक, तुम्ही पैसे नका बघू. आपण खूप साऱ्या गोष्टींमध्ये, लिपस्टिक घ्यायला आपण 2-2 हजार रुपये खर्च करतो, फेशियल साठी 2-5 हजार रुपये खर्च करतो. मात्र हे लोक काय विचार करतात, ह्या तर युज अँड थ्रो आयटम आहे, ह्याचा काय विचार करायचा. मात्र जे जनरली बाहेरचे पॅड्स आहेत त्याचा तुमच्या आरोग्यावरती म्हणजे खूप परिणाम होतोय हे आपल्याला कळत सुद्धा नाहीये. मी सगळ्यांना इन्सिस्ट करेन की तुम्ही ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स यूज करा आणि एकदा तुम्ही ट्रायल घेऊन बघा, तुम्हाला नक्की ह्याची छान अनुभूती येईल. ग्रेट, थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. मंडळी, तुम्हाला जर हेरंबा हेल्थ केअर यांच्या या फॅक्टरी आउटलेटला भेट द्यायची असेल तर तुम्हाला चिंचपाडा वसई ईस्टला भेट द्यावी लागणार आहे. वसई ईस्ट मध्ये सध्या मी आहे, चिंचपाड्यामध्ये एक्झॅक्टली कुठे, तर इथे खूप मोठे मोठे इंडस्ट्रीज आहेत. इंडस्ट्रियल म्हणजे कम्प्लिटली तुम्हाला कमर्शियल एरिया बघायला मिळणार आहे. JRT इंडस्ट्रियल इस्टेट 2, त्याच्याच बिल्डिंग मध्ये सेकंड फ्लोअरला तुम्हाला यायचंय. सेकंड फ्लोअरला आल्यानंतर तुम्हाला एकदम कोपऱ्यात बघायला मिळणार आहे हेरंबा हेल्थ केअर ह्यांचं असं कम्प्लीट फॅक्टरी आउटलेट. दुसरा लँडमार्क द्यायचा झालं तर इथे यारो यांची फॅक्टरी आहे, त्याच्या मागच्या बाजूला तुम्हाला यांचा आउटलेट बघायला मिळणार आहे. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.